आज आपण करूया फ्रूट सॅलेड। फ्रूट सॅलेड करण्यासाठी आपण थोडेसे फ्रूट्स घेतलेत आणि ड्रायफ्रूट्स घेतले। दूध आपण गरम करून घेतले। आता आपण तयार करायला सुरुवात करू। आता हे फ्रूट्स आपण व्यवस्थित कापून घेऊ, बारीक बारीक तुकडे करून। असे आपण आता फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स कटिंग करून घेतले आणि आता ही आपण कस्टर्ड पावडर घेतली आहे। आता आपण दुधात साखर मिक्स करूया आणि आता कस्टर्ड पावडर मध्ये आपण थोडंसं दूध टाकून ती पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतो। कस्टर्ड पावडर टाकल्यावरती दूध खाली लागू नये म्हणून आम्ही हा टोप ठेवलाय, जस्ट थोडं पाणी ठेवलेलं होतं। आता कस्टर्ड पावडर पण मिक्स केली आहे आणि असं हलवत राहायचं दूध, जेणेकरून ते घट्ट होईल। असं घट्ट व्हायला पाहिजे। असं हे थंड झालं की आपण त्याच्यात जे कापून घेतलेले फ्रूट्स आहेत ते त्याच्यात टाकून घेऊ। असे आता आपण सगळं मिक्स करून घेऊ आणि फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून देऊ, म्हणजे आपलं हे खाण्यासाठी तयार होईल। फ्रूट सॅलेडची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।